धुळे पालिकेच्या वाढीव मालमत्ता कराच्या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून घंटानाद आंदोलन, मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी। राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। भंडाऱ्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर। अकोल्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी, 35 अंशांवर तापमान पोहोचल्यानंतर अकोल्यामधील जनतेला उकाड्यापासून दिलासा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाची दांडी, पावसाअभावी शेती पिकांना फटका, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। धुळ्याच्या शिरपूरमध्ये युरियाचा साठा असताना सुद्धा शेतकऱ्यांना देण्यासाठी टाळाटाळ, कृषी केंद्राबाहेर उभं राहावं लागत असल्यानं शेतकरी संतप्त। स्टंटबाजीच्या नादामध्ये अल्पवयीन मुलांनी 4चाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यामध्ये घातली, एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधली घटना। नांदेड हिंगोली महामार्गावर खडकूत पाटीजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, अपघातामध्ये 1 जण ठार। जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या पाथरखेडामधील विद्यार्थ्यांना गोवरची लागण, आदिवासी आश्रमशाळेमधील 32 विद्यार्थ्यांना गोवरची लागण, जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू।